आई, त्यांनी आज माझ्यावर हात उचलला. आता खूप झालं. आता मला सहन होत नाही. माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या चुकीवर ते कुटुंबासमोर माझा अपमान करतात. मी सुद्धा एक माणूस आहे. मलाही स्वाभिमान आहे. बोलता बोलता पूर्वा रडत होती. रडू नकोस बेटा. तू इकडे निघून ये. असे बरेच पाहिले आहेस. तू सुरक्षित आहेस. कसलीही काळजी करण्याची गरज नाही. 2-4 दिवसात या लोकांची अक्कल ठिकाणावर येईल आणि नसेल येत तर घटस्फोटाचा मार्ग मोकळा आहे. आई पूर्वाला धीर देत म्हणाली. आईच्या बोलण्याने पूर्वाला धीर आला आणि ती तिच्या वस्तू पॅक करू लागली. तिला सामान बांधताना पाहून विवेक म्हणाला, कुठे चालली आहेस? तर पूर्वा म्हणाली, का? तुम्ही कधी आणि कुठे जाता ते मला सांगता का? तुमच्या घरच्यांसमोर माझा पाणउतारा करताना तुम्ही विचार करता का? मी तुमची पत्नी आहे, मोलकरीण नाही. आता खूप झालं. आता एक क्षणही इथे थांबणार नाही. पूर्वा, तू चुकली होतीस. तू बाबांसोबत वाद घालत नसती तर मला राग आला नसता. तू माझं काहीच ऐकून घेत नव्हती. विवेक बराच वेळ तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत राहिला. पण पूर्वा काही ऐकण्याचं नावच घेत नव्हती. तिने कधी ऑटो बुक केली, ऑटो कधी आली, ती कधी बाहेर आली, ट्रेनमध्ये केव्हा बसली, तिला काहीच भान नव्हतं. तिला फक्त एवढंच आठवत होतं की बाहेर निघताना विवेक तिच्याकडे फक्त पाहत उभा राहिला होता. तिला खूप राग आला होता. तिची समजून घेण्याची शक्ती पूर्णपणे संपली होती. तिच्या कानात फक्त आईचे ते शब्द घुमत होते, तू माहेरी निघून ये. तू जे काही केलंस ते अगदी बरोबर केलं. पूर्वाच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. विवेक हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. विवेकला एक बहीणही होती, परंतु तिचंही लग्न झालं होतं. पूर्वा ही तिच्या घरात 3 भावांची एकुलती एक बहीण होती आणि खूप लाडकीही. सासरच्या मंडळींसोबत उद्धटपणे वागत असे. कोणाचं काही ऐकायचं नाही असा तिचा स्वभाव होता. ती फक्त विवेकलाच आपलं मानत होती. तिला बाकीच्या लोकांची काळजीच नव्हती. विवेक पूर्वाला समजवण्याचा खूप प्रयत्न करायचा, परंतु पूर्वा अजिबात समजून घेत नव्हती. थोडं काही झालं तरी एकाचं 2 करून ती घरी आईला सांगत असे व आई ही पूर्वाला फोनवर सल्ले देत असे, ज्यामुळे घरातील कोणासोबतही पूर्वाचं जमत नसे. सर्व तिला दुश्मन असल्यासारखे वाटत असत. सासू सासरे देखील पूर्वासोबत कामापुरतंच बोलत असत. आजही ती कुठेतरी चालली होती, पण बाबांनी तिला एकटीला जायला नकार दिला होता. ते म्हणाले, बेटा, तुला या शहराची ओळख नाही. विवेक आला की त्याच्यासोबत जा. परंतु पूर्वाला सासऱ्यांच्या बोलण्यामागची काळजीच कळाली नाही. ती त्यांना उलटसुलट बोलू लागली. मी काही चुकीचं करणार आहे असं तुम्हाला वाटतं आहे का? मी दूध पितं लहान बाळ आहे का की आता सगळीकडे विवेकचा हात धरून जायचं? माझ्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही ढवळाढवळ करू नका. विवेक आल्यावर पूर्वाने त्याला त्यांच्या बाबांबद्दल चुकीचं सांगितलं. पण विवेकला पूर्वाचा स्वभाव माहीत होता, म्हणून त्याने पूर्वाला बाबांची माफी मागायला सांगितलं. तिला ही गोष्ट चुकीची वाटली. विवेकच्या खूप समजवल्यानंतरही तिने ऐकलं नाही आणि घरातून निघून गेली. आईवडिलांचं प्रेम आणि भाऊभाऊजांची माया यामुळे ती खूप हट्टी झाली होती. आता सासरच्यांपासून दूर होऊन तिला आनंद वाटत होता. ट्रेन वेगाने धावत होती आणि दुसरीकडे तिच्या आणि विवेकमधील अंतर वाढत होतं. 2-3 वेळा विवेकचा फोन आला, पण अजून फोन आला नव्हता. मी येणार आहे हे माहीत असूनही आईने अजून फोन केला नव्हता. राग शांत झाल्यावर पूर्वाला विवेकची आठवण येऊ लागली, पण ती परत जाणार नव्हती. काही वेळातच ती तिच्या माहेरच्या शहरात पोहोचली. तिथे तिला न्यायला कोणीच आलं नव्हतं, जे पूर्वाला आश्चर्यचकित करणारं होतं. स्टेशनवरून घरी जाण्यासाठी तिने ऑटो केली. वाड्याजवळून जात असताना पूर्वाला मोठी आत्या आठवली. आज कदाचित वाड्यात काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळे इतकी सजावट केली आहे. ती तिच्या माहेरच्या घरी पोचली, पण घराचे दरवाजे बंदच होते. पूर्वाला आता टेन्शन येऊ लागलं. काहीतरी अनुचित तर घडलं नसेल ना? या भीतीने ती घरात शिरली. पूर्वी जेव्हा ती निघायची तेव्हा तिघांपैकी एक ना एक भाऊ तिला घ्यायला स्टेशनवर यायचा. पण आजची परिस्थिती वेगळी होती. मोठ्या वहिनीने तिच्या हातातून पिशवी घेतली आणि तिला बसायला सांगितलं. वहिनी, काय प्रकरण आहे? काय झालं सगळ्यांना? पूर्वी घराच्या अंगणातून तुम्हा तिघांच्या हसण्याचा आवाज यायचा आणि आज दोन्ही बहिणी मला पाहूनही भेटायला आल्या नाही. मला घ्यायलाही कोणी आलं नाही. काही नाही, तुम्ही आता थकून आल्या आहात. आई बाबा तुमची वाट पाहत आहेत. मोठी वहिनी म्हणाले. ती पूर्वीपेक्षा खूप मोठी होती. तिचं पूर्वावर
आईसारखं प्रेम होतं आणि पूर्वा ही तिच्या स्वभावाशी परिचित होती. घरात खूप काहीतरी घडलं आहे, त्यामुळेच वहिनी मला काहीच सांगत नाही. काही वेळातच नात्यात दुरावा आल्याचं पूर्वाच्या लक्षात आलं, कारण तिला घरात 2 स्वयंपाकघरं दिसली. हीच गोष्ट कदाचित मोठ्या वहिनीला स्वतःच्या तोंडून सांगायची नसावी. ती बॅग घेऊन आईच्या खोलीकडे निघाली, पण तेवढ्यात अजून एक धक्का बसला. वहिनींनी वरच्या खोलीकडे बोट दाखवलं, तिकडे जायला सांगितलं. पण आईची खोली तर इकडे आहे ना. नाही पूर्वताई, आई बाबा माझ्यासोबत राहतात. तुम्ही आई बाबांना भेटा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. अनेक प्रश्न पूर्वाच्या मनात घोळत होते. इकडे इतकं सगळं घडलं आणि आईने मला काही सांगितलं नाही. माझ्या सर्व गोष्टी मी आईला सांगत असते. पूर्वावर पोचली. इतकं काही विचारायचं होतं, पण ती काही बोलायच्या आधीच आईने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. ते नुकतेच झोपले आहेत. आपण नंतर बोलूयात. आता तू इथेच राहणार आहेस ना? मग आपण आरामात बोलूया. पूर्वाच्या मनातील गोष्ट मनातच राहील. वहिनीने पूर्वाच्या राहण्याची व्यवस्था भाचीच्या खोलीत केली होती. दिवसभराचा थकवा आणि तणावामुळे पूर्वाला कधी झोप लागली ते तिलाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी खालून मोठ्याने आवाज आल्याने पूर्वाची झोप मोड झाली. मधला भाऊ मोठ्या भावाला ओरडत धाकट्या भावाला गाडी बाजूला करायला सांगत होता. भाऊ काय बोलण्याच्या आधीच धाकटी बहिणी दादासोबत भांडत होती. हे लोक असं कसं करू शकतात? नात्याला काही मर्यादा असतात की नाही? मी आत्ता जाऊन धाकट्या बहिणीशी बोलते. ती रागाने खाली जात होती, मात्र आईने तिला मध्येच थांबवलं. पूर्वा, हा त्यांचा मुद्दा आहे. तू त्यांच्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आज पूर्वाचं या घरात पहिला दिवस होता. ती त्या घरात होती जिथे तिचा जन्म झाला होता, जिथे तिचे आई वडील होते. पण आता परिस्थिती खूप बदलली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात राग होता. सख्खे भाऊ एकमेकांसोबत भांडत होते. पूर्वाची खोली ही आता दुसऱ्या भावाच्या वाट्याला गेली होती. तिचा हक्काचं घर आता हक्काचं राहिलं नव्हतं. पूर्वा तिच्या भाचीच्या खोलीत राहत होती. आई आणि बहिणी या दोघींनीही बाबांशी काही बोलू नकोस असं बजावलं होतं, कारण त्यांची प्रकृती बरी नव्हती. घरी आल्यावर तिघे भाऊ मला डोक्यावर घेतील असा विचार पूर्वाने केला होता. पण इथे तर परिस्थिती वेगळीच होती. मोठा भाऊही तुटक तुटक वागत होता. तिला वाटत होतं की जणू काही कोणाला तिची काहीच काळजी नाही, ना तिच्या समस्यांबद्दल कोणाला काही समजून घ्यायचं आहे. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होतं. आईशी खूप काही बोलायचं होतं, पण जणू तिलाही काही ऐकायचं नव्हतं. आता पूर्वाला आपलं घर आणि विवेक आठवला. आई, वाडा का सजवला आहे? येताना वाटेत पाहिलं मी. आणि मोठी आत्या कशी आहे? पूर्वाने आपल्या आईला विचारलं. आई म्हणाली, संपतच्या मुलीचं लग्न आहे. त्याचीच तयारी सुरू आहे. आपल्याला सर्वांना जावं लागेल. पण मी कदाचित येऊ शकणार नाही. तुझ्या बाबांची प्रकृती ठीक नाही. पण तुम्ही चौघं जा. मोठ्या आत्याही दिवस मोजत आहे. उद्या गेल्यावर भेट तिला. किती दिवसाची पाहुणी आहे काय माहीत. आईने एक दीर्घश्वास सोडला. पूर्वा शिक्षणासाठी बाहेर असायची, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत ती घरी आली की वाड्यात नक्की जायची. पाटील काका आणि तिचे वडील बालपणाचे मित्र होते. मोठी आत्या पाटील काकांची बहीण होती. पतीपासून वेगळे झाल्यानंतर ती वाड्यातच राहत होती. ती निपुत्रिक असल्याने तिचे सारं जग तिचे भाऊ आणि पुतणेच होते. पूर्वाला मोठ्या आत्याला भेटायची इच्छा होती. दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. पूर्वा आईकडे गेली आणि म्हणाली, आई, तुम्ही सगळे कामात आहात आणि लग्न संध्याकाळी आहे. मी थोडा वेळ वाड्यात जाऊन आत्याला भेटून येते. पुन्हा संध्याकाळी आत्यासोबत बसायला वेळ मिळेल की नाही सांगता येत. बरं बेटा, जा. त्यांनाही आवडेल आणि तुझं मनही प्रसन्न होईल. आईची परवानगी घेऊन पूर्वा वाड्यात पोहोचली, जिथे सर्वजण संध्याकाळच्या तयारीत व्यस्त होते. पाटील काका आणि इतरांना भेटून ती मोठ्या आत्याच्या खोलीकडे निघाली. परंतु आत्याच्या खोलीला मोठं कुलूप पाहून तिला धक्काच बसला. तेवढ्यात तिला एक नोकर तिथून जाताना दिसला. पूर्वाने त्याला थांबवून आत्याबद्दल विचारलं. तेव्हा त्याने पूर्वाला नोकराच्या विभागात एक छोट्या खोलीत नेऊन सोडलं. बिचारी मोठी आत्या एका तुटलेल्या काठेवर अत्यंत अशक्त शरीराने पडली होती. तिची अवस्था खूपच वाईट होती. लहानपणी या वाड्यात आत्याचं खूप नाव होतं आणि आज आत्या या अवस्थेत नोकराच्या खोलीत पडून होती. पूर्वाने आत्याला पाणी दिलं. आत्या थोडा आधार घेऊन उठली आणि
पाणी पिली. मग तिने आपल्या थरथरत्या आवाजात कोण आहेस म्हणून विचारलं. पूर्वा म्हणाली, आत्या मी पूर्वा आहे. पूर्वा बाळा तू आहेस होय. आत्या तुझी ही काय अवस्था झाली आहे. मी आत्ताच पाटील काकांना बोलते. आत्या म्हणाली, थांब बाळा, कोणाला काही बोलू नकोस. हे सर्व माझ्या कर्माची फळं आहेत आणि ते मला भोगावेच लागतील. पूर्वा म्हणाले, तू असं का बोलत आहेस. तेव्हा आत्या बोलू लागली, मी माझ्या वडिलांची खूप लाडकी होते. जेव्हा लोक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नसत त्यावेळी माझ्या वडिलांनी उच्च शिक्षणासाठी मला बाहेर पाठवलं होतं. मला चांगलं शिक्षण दिलं. माझे खूप लाड केलेत. मला कशाचीही कमी पडू दिली नाही. फक्त लग्नानंतर नवऱ्याच्या घरी कसं राहायचं हे शिकवलं नाही. मी हट्टी आणि गर्विष्ठ झाले. माझ्या वडिलांनी माझ्या लग्नात खूप खर्च केला. मला हवं ते सर्व काही दिलं. फक्त मला संस्कार द्यायला ते विसरलेत. एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी माझ्या खोलीतून माझं भिंतीवरील घड्याळ काढून बाहेर हॉलमध्ये लावलं. ते घड्याळ माझ्या वडिलांनी माझ्यासाठी परदेशातून मागवलं होतं. परंतु मला हे बिलकुल आवडलं नाही. त्यावेळी तिथे किती लोक उपस्थित होते याचा विचारही मी केला नाही आणि बाहेर जाऊन ते घड्याळ काढलं आणि सर्वांसमोर सासऱ्यांना भिकारी म्हटलं. माझ्या पतीने मला त्यांची माफी मागण्यास सांगितले. पण मला माझ्या वडिलांच्या संपत्तीचा खूप गर्व होता. त्यामुळे मी माफी मागण्यापेक्षा घर सोडणं सोयीस्कर समजले आणि नवऱ्याला कायमचं सोडून मी इथे आले. 2-3 वेळा माझ्या सासरच्यांनी मला बोलवणं धाडलं, पण मी गेले नाही. नंतर माझ्या नवऱ्यानेही दुसरं लग्न केलं. आज मी माझ्या सासरच्या घरी असते तर माझ्या नातवांकडे असते. मलाही मान मिळाला असता. माझे वडील असताना या वाड्यात मला मानसन्मान होता. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आजकाल स्वतःच्या पालकांना कोणी विचारत नाही. मग मी कोण. जेव्हापासून मी आजारी पडले तेव्हापासून मला इथं ठेवण्यात आलं. माझ्यामुळे आजार पसरू शकतो असं त्यांचं मत आहे. हे सर्व ऐकून पूर्वा स्तब्ध झाली. ती घरी परतली. संध्याकाळी ती लग्नाला हजर होती, पण तिचं मन दुसरीकडेच होतं. रात्री केव्हा झोप लागली कळलंच नाही. रात्री पूर्वाला स्वप्न पडलं की ती खूप म्हातारी झाली आहे. पांढरे केस, कंबर वाकलेली आणि स्टोअरमध्ये पडून आहे. चेहरा पूर्ण घामाने भिजलेला आणि समोर आई तिला उठवत होती. काय झालं पूर्वा, तुला वाईट स्वप्न पडलं का. आई पूर्वाला पाणी देत म्हणाली, बरं ऐक, तू लवकर फ्रेश हो आणि तुझं सामान स्टोअर रूममध्ये ठेव. ते काय आहे ना की तू आता इथेच राहणार ना, मग तुला वेगळी खोली हवीच नाही का, म्हणून मी स्टोअर रूम स्वच्छ केली आहे. आजपासून तू तिथेच राहा. पूर्वा एकदम गडबडून उठते. कुठे विवेक आणि त्याची एसी रूम आणि कुठे ही स्टोअर रूम असा विचार करू लागते. तिला पडलेलं स्वप्न खरं होतंय की काय असा तिला विचार येऊ लागतो. आता पूर्वाला तिच्या घराची व विवेकची खूप आठवण येऊ लागते. ती लगेचच तिचा मोबाईल घेते. पाहते तर विवेकचे खूप सारे मिस कॉल आलेले असतात. ती विवेकला फोन करते. तिकडून विवेक फोन उचलतो. हॅलो पूर्वा, असं कोणी करतं का. असं कोणी घर सोडून जातं का. मला आणि या घराला तुझी खूप गरज आहे. तू लगेच इकडे परत ये. त्याचा आवाज ऐकून पूर्वाला रडू आलं. परत येण्याचं आश्वासन देऊन तिने फोन ठेवला. पूर्वाला वाड्यातील आत्या बनायचं नव्हतं. त्यामुळे तिने ताबडतोब घरी जाण्याचा निर्णय घेतला. आई, मी माझ्या घरी परत जात आहे. तू सर्व सामान परत स्टोअर रूममध्ये ठेवून दे. पूर्वाचं हे बोलणं ऐकून आईला थोडं बरं वाटलं. ती म्हणाली, तू पुन्हा एकदा विचार कर. त्या घरी तुला चांगली वागणूक मिळत नाही आहे. यावर पूर्वा म्हणाली, आई, मी माझ्या घरी जात आहे. ते माझं घर आहे. आणि ती हसत हसत आंघोळीला निघून गेली. सुमारे 2 तासानंतर पूर्वाने स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा बोलवली. पूर्वा रिक्षात बसली, परंतु नंतर तिला आठवलं की तिचा मोबाईल ती घरातच विसरली आहे. त्यामुळे पुन्हा ती घराकडे गेली. तेवढ्यात आतून येणाऱ्या आवाजांनी तिची पावले थांबली. तिन्ही वहिन्या आणि आई एकत्र बसून हसत होत्या. धाकटी वहिनी म्हणाली, आई, मानलं तुम्हाला. पूर्वाताईंना तुम्ही खूप छान धडा शिकवलास आणि सगळ्यात अवघड भूमिका बाबांची होती. बिचारे 2 दिवस बेडवर पडून होते. आई म्हणाली, मी तरी काय करणार. बाबांनी त्यांच्या लाडक्या मुलाला सर्व हकीकत पहिल्या दिवशीच सांगितली असती. आणि पूर्वा ही खूप हट्टी मुलगी आहे. त्यामुळे पुन्हा सासरी जायचं तिने नावच घेतलं नसतं. एकाच दिवसात 2 किचन बनवले आणि तुम्हा सर्वांना एकमेकांशी भांडायला लावलं. हाही या योजनेचा एक भाग होता. पण बिचारी पूर्वा, आपण सगळे तिच्याशी योग्य वागलो नाही. मधली वहिनी म्हणाली,
मुले लहान असताना, आजारी असताना कधीकधी आईवडील त्यांना कडू औषधं देण्यासाठी त्यांचं नाकही बंद करावं लागतं. मग पण ते त्यांच्याच फायद्यासाठी असतं. पूर्वाताईंच्या बाबतीत देखील तसंच आहे. परंतु मला एक कळलं नाही की पूर्वाताई लगेचच दुसऱ्या दिवशी घरी जायला तयार कशा झाल्यात. बाहेर पूर्वा हे सर्व ऐकत होती, पण ती खुश होती कारण तिच्या माहेरी सर्व काही ठीक होतं. इतक्यात विवेकचा फोन येतो. तू निघालीस की नाही? तेव्हा पूर्वा विवेकला म्हणते, हो मी आत्ता निघाले आहे, काही वेळातच घरी पोहोचेल. तेव्हा विवेक सांगतो, मी तुला स्टेशनवर घ्यायला येतो. आणि अशा प्रकारे पूर्वा आपल्या सासरी परत जाते आणि पुढे ते दोघं सुखाने संसार करतात. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.